सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, एकदा पुन्हा तुमचं सर्वांचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ऑनलाईन मराठी वर्गात मी तुमची अनुराधा टीचर खूप खूप स्वागत करीत आहे. मुलांनो, काल आपण एक सण साजरा केला, सण यानी त्योहार. कल हमने एक त्योहार मनाया. कौन सा त्योहार था वो? बताइए, कल हमने कौन सा त्योहार मनाया? टीचर देवी का। अच्छा, त्योहार का नाम बताइए। दुर्गा पूजा। दुर्गा पूजा तो 9 दिन चला, लेकिन कल के दिन को क्या कहते हैं? दशहरा। हाँ, बरोबर, दशहरा. आणि मराठीत दशहराला दसरा म्हणतात. दसरा मराठीत म्हणतात दसरा. दसरा, बरोबर. हा, आणि दसऱ्याच्या दिवशी आपले मराठी बंधू बांधव एकमेकांना सोने देतात. सर्व लोक एकमेकांना सोनं देतात. सोनं म्हणजे गोल्ड. हा, गोल्ड नाही, हा एक पान असतं. हे बघा, हे असं पान दिसतंय तुम्हाला? हा, हे पान. हा, ह्या पानाला ते सोनं म्हणतात. हा, आणि हे दसऱ्याच्या दिवशी ते खूप प्रेमाने आपुलकीने एकमेकांना देतात. हा, तर का देतात ते हे सोन्याचं पान एकमेकांना? आज आपण ते पाहूया. हा, या मागची काय गोष्ट आहे, कशाला ते एकमेकांना हे सोन्याचं पान देतात? तुम्हाला माहितीये, हे सोनं, आपण ह्याला सोनं म्हणतो, पण खरं म्हणजे ना एक आपट्याचं झाड असतं. ही पानं ना त्या आपट्याची झाडाची पाने आहेत. हा, ह्या पानांना ते सोनं म्हणतात. आता ह्या पानाला सोनाची उपमा भेटलीये, सोन्याचं मान भेटलंय, त्या मागे काय कारण आहे ती गोष्ट आज आपण बघूया. आणि कारण पाहण्यासाठी, गोष्ट बघण्यासाठी मी तुमच्या समोर प्रेझेंट करीत आहे माझा स्क्रीन. तर थोड्याच वेळात तुमच्या समोर येणार आहे आपट्याच्या पानाला सोनं का म्हणतात, दसऱ्याच्या दिवशी ते का देतात, याचं रहस्य. दसरा या सणाला आपट्याचे पाने का वाटतात, जाणून घ्या ह्या सणाचे महत्व. आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं, ही एक कथा सांगितली जाते. ती अशी: फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं, गुरु वर्तंतू ह्यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारलं, गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणे केले, त्याबद्दल आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा देऊ? यहाँ तक समझा बच्चों? गुरु के आश्रम में, वर्तंतु गुरु के आश्रम में कौत्स नाम का एक शिष्य था. और गुरुजी बहुत अच्छे से अपने विद्यार्थियों को वेदाभ्यास, शस्त्राभ्यास करवाते थे. तो एक दिन कौत्स ने पूछा, जो कि गुरुजी का शिष्य था, कि गुरुजी, आप हमें इतना ज्ञान देते हैं, हमें इतना विद्वान बनाए, इसके बदले में मैं आपको क्या गुरु दक्षिणा दूं? त्यावर गुरु वर्तंतू म्हणाले, बाळ कौत्सा, अरे ज्ञानदान हे ज्ञान करायचं असतं, त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा. गुरुजी बोले कि ये जो मैं पढ़ाता हूँ, आप लोगों को ज्ञान देता हूँ, मैं कोई बाजार या सौदा थोड़े ही कर रहा हूँ. मेरे पढ़ाने का प्रभाव ये हुआ कि तुम लोग ज्ञानी बने, विद्वान बने, यही मेरी गुरु दक्षिणा है.
पण कौत्स मात्र ऐकेना. सारखा मी काय देऊ असे विचारू लागला. कौत्स सुनता ही नहीं था, वो सुनने को तैयार ही नहीं था, बार बार पूछता था मी काय देऊ. मग गुरु म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. बाप रे बाप, 14 करोड़ स्वर्ण मुद्राएं. गुरुजी ने कहा कि मैंने आपको 14 विद्याएं सिखाई हैं, तो चलो मुझे फिर उसके बदले में 14 करोड़ स्वर्ण मुद्राएं दो. कौत्सला वाटले की आपण एवढं धन सहज कमवू, पण प्रत्यक्षात ते जमेना. कौत्स इतनी बड़ी रकम सोचा कि मैं एडजस्ट कर लूंगा, कमा लूंगा, पर प्रत्यक्ष में देखा ते तो बहुत कठिन कार्य था. मग कौत्स दानवीर रघु राजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. रघु राजा बहुत बड़े दानवीर थे, तो कौत्स उनके पास गया और बोला कि मुझे 14 करोड़ स्वर्ण मुद्राएं चाहिए. पण रघु राजांनी त्या आधीच सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचा नाही, म्हणून राजाने कौत्सला तू 3 दिवसाने ये असं सांगितलं. लेकिन रघु राजा दानवीर, द्वार पर आए हुए याचक को खाली हाथ नहीं लौटाना चाहिए. यह सोचकर उन्होंने कौत्स से कहा कि आप 3 दिन के बाद आइए. रघु राजाने कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन संपत्ति के राजा कौन है? कुबेर. तो रघु राजा ने कुबेर के पास संदेश भेजा कि भाई आप 14 करोड़ स्वर्ण मुद्राएं हमें भेज दीजिए. धन येईना. मग राजाने युद्धाची तयारी सुरू केली. ही वार्ता इंद्राला कळाली आणि इंद्र घाबरला. त्याने कुबेराला रघु राजाच्या नगरीच्या सीमेवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. हम मुलांनो, तो कुबेर ने तो धन नहीं दिया, तो रघु राजा ने सोचा कि अब मैं इस पर चढ़ाई करूंगा. और जब इंद्र को पता चला कि रघु राजा स्वयं चढ़ाई करने आ रहे हैं, तो डर गया और उसने कुबेर को आज्ञा दी कि आप रघु राजा के नगर की सीमा के बाहर, सीमा पर जो एक पेड़ है, आपट्याचं पेड़ जे आहे, झाड आहे, उस पर स्वर्ण मुद्राओं की बरसात करो. दुसऱ्या दिवशी रघु राजाला ह्या स्वर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळाली. त्याने स्वतः त्या मुद्रांचा ढीग बघितला. दारी आलेल्या कौत्सला हवे तेवढे धन घे असं म्हटलं, पण कौत्सने गुरु दक्षिणे पुरतीच धन घेतलं. बच्चों, अगले दिन रघु राजा को पता चला कि सीमा पर तो स्वर्ण मुद्राओं की बरसात हो रही है. ये आपट्याचं जे झाड आहे त्यावर स्वर्ण मुद्रांचा पाऊस पडत आहे. ते स्वतः गेले पाहायला, तर बघतायत काय, क्या देख रहे हैं वहां पे? ढेर लगा हुआ है स्वर्ण मुद्राओं का. तो उन्होंने कौत्स से कहा कि आपको जितना चाहिए आप ले जा सकते हैं, आप सब कुछ लेके जाइए. लेकिन कौत्स, वह भी वर्तंतु ऋषि का शिष्य था, बोला नहीं, मुझे जितना चाहिए मैं उतना ही लूंगा. और उसने सिर्फ 14 करोड़ स्वर्ण मुद्राएं ली. बाकीच्या सर्व स्वर्ण मुद्रा राजा ने प्रजेला वाटल्या. राजा भी उसको नहीं लेकर गए, क्योंकि उन्होंने कौत्स के लिए इन मुद्राओं की मांग की थी. तो राजा ने स्वयं नहीं लिया उन मुद्राओं को. जो बची हुई बाकी मुद्राएं थी, स्वर्ण मुद्राएं थी, उसे राजा ने क्या किया, जो प्रजा थी उनमें बांट दिया. तो दिवस दसऱ्याचा होता. लोकांना आपट्याच्या झाडाखाली धन मिळालं. त्या दिवसाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी
सोनं म्हणून देतात. ह्या दिवशी सरस्वती पूजनही करतात, शस्त्रपूजनही करतात. पराक्रमाचं, आनंद देण्या घेण्याचं, परस्पर प्रेम वाढवण्याचं हा एक दिवस. म्हणून आपट्याचे पान व शमीचे पान दसऱ्या सणाला एकमेकांना वाटतात. तर ही होती दसऱ्याच्या सणाला सोने म्हणजे आपट्याची पाने का वाटतात याची गोष्ट. आता आपण वळूया आपल्या पाठाकडे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती ह्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया. चला तर माझ्या बरोबर म्हणजे तुमच्या शिक्षिकेबरोबर अनुराधा सिंग बरोबर आपण या शब्दांचा खेळ खेळूया, आनंद घेऊया. मुलांनो, तुम्ही तुमचे मित्र किंवा मैत्रिणी एकत्र जमल्यावर बैठे खेळ खेळत असाल. त्यामध्ये बुद्धिबळ, कैरम, पत्ते तसेच गाण्याच्या भेंड्या, मुला मुलींच्या, चित्रपटांच्या, गावांच्या नावांच्या भेंड्या खेळत असाल. भेंड्या मतलब बच्चों अंताक्षरी. आप लोग जब एक साथ बैठते हैं तो फिल्मों के गानों के नाम के अंताक्षरी खेलते हो, फिल्मों के नामों के अंताक्षरी खेलते हो, गांव के नाम, बच्चों के नाम, शहर के नाम, इनकी अंताक्षरी आप खेलते हो ना. तर महाराष्ट्रातील किंवा बाहेरील गावांची नावे तुम्हाला माहित आहेत का? कदाचित माहित असतील किंवा नसतीलही, परंतु तुम्हाला तुमच्या गावाचे नाव मात्र माहित असेल, होय ना? आज आपण पाठ क्रमांक 12 शब्दांशी खेळूया या पाठात महाराष्ट्रातील काही जिल्हे, शहरे व त्यांची नावे पाहूया, समजूया, लिहूया आणि तेही शब्दांशी खेळत खेळत, आनंद घेत घेत. कशा प्रकारे? तर चित्र किंवा अंक ह्यांची दिलेल्या शब्दांशी सुसंगती घालून, म्हणजे आज आपण चित्र आणि शब्द ह्यांच्या बरोबर खेळणार आहोत. आता इथे उदाहरण दिलेलं आहे ते आपण पाहूया. इथे चंद्राचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे पूर हा शब्द दिलाय. तर आपण चंद्राचं आता नाव लिहूया. हे बघा, चंद्र. आपण या चित्राऐवजी त्याचं नाव घेतलं चंद्रपूर. हा, आणि पुढे आहे पूर. मुलांनो, जेव्हा मी विचारणार ना तेव्हाच तुम्ही उत्तर द्या हा. मध्ये माईक अनम्यूट करू नका, ठीक आहे? तर आपण हे जे चंद्र होतं त्याच्या नावाऐवजी त्याचं नाव घेतलं चंद्र. आणि पूर तर शब्द आहेत, तर चंद्र आणि पूर जेव्हा हे दोन्ही शब्द आपण एकत्र आणलो तर काय झालं? चंद्र पूर. हे एक उदाहरण आहे, ठीक आहे? आता आपण पुढचं बघूया की आपल्या पुढे शब्द, चित्र आणि अंक यांची सुसंगती घालून शहरांची किंवा गावांची नावे ओळखण्याचा खेळ आता आपल्या पुढे मांडलेला आहे. तर चला खेळाला सुरुवात करूया. उदाहरण समजलं ना तुम्हाला? असंच आपण पुढे पण शब्द, अंक ह्यांचं एकमेकांशी जोडी घालून आपण शहरांची, गावांची नावे शोधूया. मुलांनो, प्रश्न पहा. खालील शब्द वाचा, समजून घ्या व लिहा. तर इथे तुम्हाला हे चित्र दिसत असणार आणि चित्रा पुढे लिहिलं आहे पूर. चित्र बघा किती भयानक आहे ना. कसाचं चित्र आहे हे? काय आहे हे? फक्त चित्राचं नाव सांगा हा. नाग. बस, बरोबर, नाग. तर आपण ह्या चित्राऐवजी त्याचं
नाव लिखूया, अर्थात इस चित्र के स्थान पर हम इसका नाम लिखेंगे नाग, नाग, आणि पुढे शब्द कोणता पूर, आहे? पूर. बरोबर. पूर, तर त्याच्यात आपण काय ऍड करूया, काय करूया? पूर. पूर, तर काय झालं? नागपूर, बरोबर ना? काय झालं? नागपूर. नागपूर. समजलं? जे चित्र होतं हो. त्याचं आपण नाव घेतलं आणि पुढचा शब्द त्याच्यात आपण जोडलं, तर आपल्याला एका शहराचं नाव भेटलं, नागपूर. आपको मालूम है नागपुर क्या है? नागपुर महाराष्ट्र की उपराजधानी है। मुख्य राजधानी है मुंबई और उपराजधानी है नागपुर। नागपुर। अच्छा, नागपुर का कौन सा फल बहुत फेमस है? किसी को पता है नागपुर के कौन से फल सबसे ज्यादा प्रसिद्ध है? जैसे रत्नागिरी का आम। संतरा। नागपुर का क्या प्रसिद्ध है? संतरा। बहुत अच्छा, वेरी गुड, संतरा। छान छान, ऍब्सोल्युटली बरोबर. नागपुर के संतरे बहुत फेमस है. हा, चला आता आपण दुसरं चित्र पाहूया. हे बघा, इथे अगोदर एक शब्द दिलाय. काय लिहिलंय? चिंच. काय लिहिलंय? हा, चिंच. आणि पुढे बघा, हे इथे एक झाड आहे. या झाडाला काय म्हणतात? वड। वड. बरोबर, वड. वड को हिंदी में क्या बोलते हैं बच्चों? पेड़। वड। नहीं, पेड़ तो है, पर इस पेड़ का नाम हिंदी में क्या है? देखिए, बरगद. बरगद, बरोबर, बरगद. बरगद मराठी में वड कहते हैं. ठीक आहे. तर आपल्याला इथे शब्द अगोदरच लिहिलेला आहे चिंच. ओके, हा, तर चिंच, वड, वड, वड. तर काय झालं? चिंचवड. काय झालं? चिंचवड. बरोबर. आलं लक्षात? चल आता हो, छान. तुम्हाला मस्त समजलंय. इथे बघा, चित्र नाही आहे. ह्या स्लाइड वर तुमच्या समोर चित्र नाही आहे, तर एक अंक आहे. 40. कोणता अंक आहे? 40. मराठीत 40. हा कोणता अंक आहे? 40. आणि हो, आणि 40 पुढे काय लिहिलंय? कोणता शब्द आहे? गाव. तर आपण हे जे 40 आहे, हे अंकात आहे, ते आपण शब्दात बदलूया. 40. आणि पुढे काय आहे? गाव. गाव. त्याच्या पुढे आपण ते शब्द लिहूया, गाव. तर काय झालं? 40 गाव. 40 गाव. बरोबर. हे स्टेशन जेव्हा आपण गावी जातो ना, तेव्हा आपल्याला हे स्टेशन दिसतं, 40 गाव. आता पुढचं बघूया. हा, आता तुमच्या समोर मुलांनो एक प्राणी आहे. त्या प्राण्याचं तुम्हाला चित्र ओळखायचंय आणि त्याच्या पुढे आहे शब्द. काय लिहिलंय? पूर. कोणता शब्द आहे? पूर. आपण या प्राण्याच्या नावात हे पूर शब्द जोडणार, तेव्हा आपल्याला नवीन शब्द, एका नवीन शहराचं किंवा गावाचं नाव सापडणार. तर हा जो प्राणी आहे, ओळखलात ना तुम्ही? कोणता प्राणी आहे? कोल्हा. बरोबर. हा, कोल्हा मतलब सियार. बरोबर, कोल्हा मतलब सियार. तर आपल्याला ह्या चित्राऐवजी कोणता शब्द भेटला? कोल्हा. कोल्हा. हो, कोल्हा आपल्याला भेटलाय, कोल्हा. आणि पुढे जे शब्द आहे, काय आहे? कोल्हा आणि पूर.
एकत्र आणलं तर काय तयार झालं? कोल्हापूर. बरोबर, कोल्हापुर. कोल्हापुर यहाँ का क्या प्रसिद्ध है आपको मालूम है? कोल्हापुर में कोल्हापुर की दो चीजें बहुत फेमस हैं। एक, वहां पर गुड़ की बहुत बड़ी मंडी है। कोल्हापुर में बहुत गन्ना पैदा होता है, इसलिए वहां पर गुड़ की सबसे बड़ी मंडी है। हमारे पूरे भारत में सबसे बड़ी गुड़ की मंडी कोल्हापुर में है। और दूसरा वहां क्या प्रसिद्ध है आपको मालूम है? वहां पर महालक्ष्मी देवी का मंदिर है। कोल्हापुर में महालक्ष्मी देवी का मंदिर है। आता आपण पुढचं स्लाइड बघूया. हो, ह्या प्राण्याला तर तुम्ही ओळखतच असणार. तुमचा राष्ट्रीय प्राणी आहे मोर. पक्षी आहे. अगदी बरोबर ओळखलात, मोर. आणि मोर पुढे शब्द आहे मोरगाव. बरोबर. तर आपण मोर ह्या चित्राऐवजी कोणता काय घेऊया? मोराचं नाव मोर. बरोबर. आणि पुढे आहे गाव. तर काय तयार झालं सांगा? मोर आणि गाव. मोरगाव. गाव जेव्हा एकत्र आणलं, जोडलं, तर काय भेटलं आपल्याला? मोरगाव. मोर गाव. बरोबर. ठीक आहे. हा, हे सर्व जी गावे आहेत ते सर्व महाराष्ट्रातील गावे आहेत. आणि मोरगाव हे ज्या गावाचं नाव आहे तिथे खरोखरच भरपूर मोर आहेत. भरपूर. ते लोक ना खूप प्रेमाने ह्या प्राणीला तिकडे जोपासतात, त्यांचे रक्षण करतात. म्हणूनच तिथे भरपूर मोर आहेत. म्हणून ह्या गावाचं नाव मोरगाव. आता पुढे जाऊया. हा, हे ते बघा, तुम्हाला पुन्हा एक अंक आणि एक शब्द भेटलाय. अंक कोणता आहे? 12. बरोबर. 12 नाही, 12. मराठीत 12. आता आपण त्याच्या पुढे जे शब्द आहे, शब्द कोणता आहे? मत्ती. बरोबर. आपण अंकाला शब्दात बदललो आणि पुढे शब्द दिलेलाच आहे. बारामती. काय तयार झालं? बारामती. आहे ना एकदम सोपं मुलांनो? त्यांना शब्दांशी खेळायला मजा येते, अंक आणि शब्दांबरोबर खेळायला. ओके, चला, खूप आहे हा तुमच्यासाठी. आज खेळायचं आहे तर एकदम मन भरून खेळा. हो ना? हा, थोडंसं नाही. चला आता पुढचं बघूया. हा, इथे बघा, अगोदर एक चित्र दिलंय. चित्र दिलं. एक मिनिट हा, माझा प्रश्न ऐका अगोदर. ठीक आहे? तुम्हाला चित्र दिसतंय ना अगोदर? आणि पुढे काय लिहिलंय? चिरोली. बरोबर. शब्द आहे चिरोली. अगोदर आपल्याला ह्या चित्राचं नाव ओळखायचं आहे. इस चित्र को क्या कहते हैं? किला. हाँ, अब किला नहीं, लेकिन किला को और क्या कहते हैं? दूसरा नाम बताइए किला का, समानार्थी शब्द दीजिए. गढ़. बरोबर. हाँ, तर आप देखो बच्चों, यहाँ पे आपको ध्यान रखना है कि हम जिन शब्दों का चुनाव कर रहे हैं वो किसी न किसी गांव या शहर से मैच हो. किला चिरोली कोई गांव नहीं है. किला चिरोली कोई गांव नहीं है. तो अब हमें किला की जगह कौन सा दूसरा शब्द रख के देखना है? गढ़. किला के लिए दूसरा शब्द है गढ़. आपण काय लिहूया? गढ़ चिरोली. हा, गढ़ आणि पुढचा शब्द आहे चिरोली. हा, चिरोली. गढ़ चिरोली. बरोबर. समजलं का मुलांनो? तर जेव्हा तुम्ही शब्दांचं निवड करता, जब आप शब्दों का चुनाव करते हैं, तो उस समय आपको थोड़ा अलर्ट रहना पड़ेगा कि हम जिन शब्दों को ले रहे हैं उनसे सार्थक किसी गांव का नाम बन रहा है कि नहीं बन रहा है. अब यहाँ पे अगर आप किला चिरोली लेते तो एकदम गलत होता,
क्योंकि किला चिरोली कोई भी गांव नहीं है या कोई शहर नहीं है। तो शहर हमने कौन सा सुना है? गढ़चिरोली। तो हमको पता है किला को गढ़ भी कहते हैं, है ना? तो गढ़चिरोली आपल्याला बरोबर परफेक्ट शहराचं नाव भेटलं, गढ़चिरोली. तुम्ही ना मुलांनो आज एक काम करा, तुमचं ना हे परिसर अध्ययन 2चे पुस्तक उघडा. त्याच्यात महाराष्ट्राचं जे नकाशा आहे ना ते उघडून पहा. हे जेवढे जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, सर्व तुम्हाला तिथे दिसणार है ना. तर आज मराठी जे आहे त्याची जोडी आज परिसर अध्ययन 2शी सुद्धा झालेली आहे. तर तुम्हाला एकदम बरोबर जर गावांची नावे, शहरांची नावे माहित करायची असेल आणि हे सर्व महाराष्ट्रातील गावे आहेत, तर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा एकदा तरी पाहावा लागणार. चल आता पुढचं स्लाइड बघूया. कोणतं शब्द, कोणता अंक आणि कोणतं चित्र आपली वाट पाहत आहे. हे बघा, इथे तर अंक आहे 32. अंक असल्यावर काहीही आपल्याला कठीणाई येणार नाही, कारण अंक तर अंकच, त्याचाच काही समानार्थी नाही, विरुद्धार्थी नाही. तर इथे अंक कोणता आहे? 32. 32. हा, तर 32ला हिंदीत सुद्धा 32 म्हणतात, मराठीत सुद्धा 32 म्हणतात. तर आपण घेऊया 32. पुढे शब्द आहे शिराळा. शिराळा. पुन्हा वाचा, शिराळा. 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 आता 32 आणि शिराळा या दोन्ही शब्दांना जोडून वाचा. 32 शिराळा. 32 शिराळा. बरोबर, एकदम बरोबर तुम्ही वाचन केलं का? छान. आता हळूहळू तुम्हाला मराठी खूप समजायला लागलं आणि बोलायला सुद्धा जमतंय. हा, मला खूप आनंद वाटतो मुलांनो जेव्हा तुम्ही मराठीत उत्तर देता. चला आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. रेडी आहात ना? हो. हा, हा तुमचा आवडता प्राणी कोणता प्राणी आहे? फक्त प्राण्याचं नाव सांगा. कोणता प्राणी? घोडा. घोडा. ओके, मला सांगा इथे एक घोडा आहे का अनेक घोडा आहे? अनेक. आणि एकापेक्षा जास्त घोडे. आपण या घोडाचं बहुवचन रूप घेऊया. घोडाचं बहुवचन रूप घोडे. बरोबर, समजलं नाही? म्हणून ते 2 घोडे दिलेले आहे, कारण घोडा गाव नाहीये. तर आता तुम्हाला समजलं असणार आपलं पुढचं काय नाव आहे गावाचं? घोडेगाव. हा, कारण हे बघा इथे 2 घोडे आहेत आहे ना. तर आपण लिहूया घोड नाही, घोडे. घोडाचं बहुवचन घोडे. गाव. घोडेगाव. समजलं मुलांनो? आला ना तुमच्या स्क्रीनवर? दिसला ना? असेल. हा, जेव्हा चित्रात अनेक वस्तू असणार त्याची अनेक वचन रूपी घ्यायचं. हा, एक वचन रूप घ्यायचं नाही, आणि एक असेल तर एक वचन रूप घ्या. ठीक आहे? तर आपल्याला नवीन शब्द भेटलाय घोडेगाव. हा बघा, तुमचा आवडता फळ आंबे. आंबा पण खूप. हा, आंबेगाव. अच्छा, मला सांगा तुम्ही. ओके, आता मला एक सांगा, माझा प्रश्न ऐका. तुम्ही आंबा काय नाही म्हणालात? छान, शाबास. कारण हे अनेक आहे आणि आंबाचं अनेक वचन रूप आंबे. आणि पुढे शब्द काय आहे? गाव. कोणता आहे? गाव. तर आपल्याला गावाचं नाव भेटलं, आंबेगाव. हे आहे आंबेगाव.
गाव आंबे आणि पुढे शब्द दिलेला आहे गाव. गाव. तर आंबे आणि गाव जेव्हा हे दोन्ही शब्द आपण जोडलो तर आपल्याला कोणतं गावाचं नाव भेटलं आणि त्या गावाचं नाव आहे आंबेगाव. हा. चला आणखीन थोडी गंमतदार उदाहरणे आपण सोडवूया मुलांनो. ठीक आहे. आपण आतापर्यंत शब्द, अंक, चित्र ह्यांच्या बरोबर खेळलोत आहे ना. आता पुढे पाहूया काय आहे तुमच्यासाठी. अरे वा, तिथे अंक नाही, शब्द नाही, फक्त चित्र आहे. आता मी जे प्रश्न विचारणार त्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं. मला सांगा, पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? छिपकली आणि घर. छान छान. छिपकली आणि घर. छिपकली घर. छिपकली आणि घर नाहीये गावाचं नाव. ओके, मला आता कोणीतरी सांगितलं हे छिपकली जे आहे ह्याला मराठीत ना छिपकली म्हणत नाही. हिंदी में छिपकली है, मराठी में छिपकली नाही है. मराठीत ह्याला म्हणतात पाल. काय म्हणतात? पाल. अरे हुशार झालात तुम्ही बाबू. हे बघा, पाल मराठीत काय म्हणतात? पाल. हा, पाल घर. आणि हे आहे घर. घर. बरोबर. तर जेव्हा आपण पाल आणि घर एकत्र आणलं तर काय झालं? पालघर. पालघर. हे आपल्या वेस्टर्न साइडला आहे हे स्टेशन. हो. पण ते गावच आहे. गावचं नाव. तर पाल आणि घर हे दोन्ही शब्द जोडून आपल्याला भेटलंय पालघर. हा. पुढचं स्लाइड बघूया. हा, अलिबाग. बरोबर. अली आणि दुसरं काय चित्र आहे? ते कोणतं चित्र आहे? बागेचं आहे ना. तर अली बाग. अलिबाग. बरोबर. हे अली आणि हे चित्र आहे बाग. हाँ, गार्डन नहीं बोला आप लोगों ने, मुझे वो बहुत अच्छा लगा की मराठीत तुम्ही समजलात की ह्याला बाग म्हणायचं, गार्डन म्हणायचं नाही. हे आता तुमच्या माइंड मध्ये एकदम सेट झालंय की आपल्याला उत्तर मराठीत बोलायचं आहे ना. बरोबर ओळखलात तुम्ही. अलिबाग. अलिबाग हे खूप सुंदर ठिकाण आहे. समुद्राच्या काठी बसलेलं आहे आणि तिथे लोक फिरायला जातात आणि तिथे किल्ला सुद्धा आहे समुद्रात. तर तुम्हाला जर वेळ भेटेल तर नक्कीच तिथे जावा. आणि तिथे पक्ष्यांची सेंच्युरी सुद्धा आहे. म्हणजे खूप सुंदर सुंदर पक्षी तिथे हे करून गव्हर्नमेंटने आपल्या जपून ठेवले आहेत. म्हणजे त्यांना कोणी मारू शकत नाही. अशी सेंच्युरी बनवून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला जर खरोखरच पक्ष्यांची वैशिष्ट्य पाहायची असेल, विविधता पाहायची असेल तर एकदा अलिबागला नक्की जावा. हा, इथे बघा एका बरोबर 2 आहे. एक वरती पण एक आहे. आपल्याला अंक आणि शब्द ह्यांची सांगड घालायची आहे, ह्यांची जोडी बनवायची आहे. तर अंक तुम्ही ओळखलाच असणार. 5. सांगा. 5. पंचवडपूर. 5. एक मिनिट. 5 बरोबर. एक मिनिट. माझा प्रश्न ऐका आणि त्यानुसार उत्तर द्या. बरोबर. तुम्ही ओळखलात पण ते तुम्ही हिंदीनुसार ओळखला. ह्या झाडाला मराठीत वट तर म्हणतच नाही. हे अंक आहे 5. आता बघा आपल्याला भेटणार 5. बरोबर. आणि ह्या झाडाला मराठीत काय म्हणतात ते सांगा. वड. तर लिहूया वड. सांगा आपल्याला काय भेटलं. पाचवड. बरोबर. गावाचं नाव काय भेटलं आपल्याला? पाचवड. ठीक आहे. पाचवड. बरोबर. आता खालचं चित्र पहा. चित्राचं नाव सांगा. राजापूर.
राजा. चित्रात कोण दिसत आहे आपल्याला? राजापूर. राजा. आणि पुढे शब्द कोणता आहे? राजापूर. पूर. तर हा, तर आपल्याला भेटलं राजापूर. बरोबर. राजा आणि पूर. जेव्हा आपण या दोन्ही शब्दांना एक जोडलं, एकत्र आणलं, नवीन शब्द तयार झालं, राजापूर. राजापूर. अरे बापरे, हा कोण आलाय आपल्या स्क्रीनवर? शेर. शेर. बाघ. शेरगड. शेर. हा, म्हणूनच सांगते, अगोदर बोलू नका, पहिलं विचार करा. शेरगड काही आहे का? नाही. शेरला आणखीन काय म्हणतात? शेर का समानार्थी शब्द बताइए. बाघ. बाघ. नहीं, बाघ तो अलग चीज है. शेर को और क्या कहते हैं? बरं, मी एक मी तुम्हाला विचारते, माझं नाव तुम्हाला माहिती आहे का? हो. बोला, काय नाव माझं? अनुराधा. आणि पुढे? गड. सिंग. सिंगड. छान छान ओळखला. मुलांनो, शेरचा समानार्थी आहे सिंह. ठीक आहे, शेरचा समानार्थी आहे सिंगड. हा, आणि पुढे शब्द दिला आहे गड. बरोबर. तर आपल्याला भेटलं सिंगड. सिंगड. शिवाजी महाराजांनी हे किल्ला बनवला होता, तुम्हाला आठवतं का? तुम्हाला परिसर अध्ययन 2 मध्ये नाही? बरं, ठीक आहे, तुम्ही वाचा, पुन्हा एकदा वाचा परिसर अध्ययन 2. सिंहगड बद्दल तुम्हाला माहित पडणार. हा, त्याच्यात खूप सारे आहे, खूप किल्ल्यांची नावे आहेत. महाराजांनी भरपूर किल्ले बनवले होते. हा, त्यापैकी हे एक गड आहे सिंहगड. हा, आसपासचा जे एरिया आहे त्याला सिंहगडच म्हणतात. आजूबाजूला जे पण एरिया आहे, हा, सिंहगड म्हणतात. हा, चला, तर मजा आली तुम्हाला? हो. मजा आली. हा, आता हे जे आहे हे तुम्ही मी लिहिणार नाही, तुम्ही स्वतः ओळखा. पहिल्या आता तुम्हाला एकदम बरोबर कळलं की वर्ग को मराठी में वड कहते हैं. बरोबर. तर सासवड. आणि दुसरं कानपूर. छान छान, कानपूर. बरोबर, मस्त ओळखलात हा मुलांनो. मला तुम्हाला मजा आली का शब्द आणि चित्र आणि अंक यांच्या बरोबर खेळायला? हो. हा, मला पण खूप, मला तुमच्या बरोबर खेळायला मजा आली. हा, मी पण एन्जॉय केलं. आता तर मुलांनो, आतापर्यंत आपण चित्र किंवा अंक ह्यांच्या समोर असलेला शब्द जोडून एक नवीन शब्द तयार केला, म्हणजे आपण शब्दांशी खेळलो, है ना? आता आपण हा पुढचं स्वाध्याय पाहूया काय आहे. खालील शब्दांना पूर शब्द जोडा, गावांची नावे लिहा व वाचा. आहे खाना, टिंब टिंब, आणि उत्तर लिहिलेलं आहे खानापूर. म्हणजे तिथे जे टिंब टिंब आहे तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? पूर. तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे पहा, तेव्हा काय तयार झालं? खानापूर. खानापूरच्या खाली पहा विजा, आणि काय जोडायचं आहे विजाच्या पुढे? कोणता शब्द जोडायचा आहे? पूर. कोणता शब्द जोडायचा आहे? पूर. तर विजा आणि पूर. काय झालं? विजापूर. बरोबर. पुढे आहे सोला. ह्याच्यात पण शब्द जोडायचा आहे पूर. हा, तुम्ही लिहिताना ना मुलं काय करतात, हे प वरची जी मात्रा आहे ना ती तुम्ही दीर्घ ऊ करता, ह्रस्व ऊ करता, छोटी ऊ कर देते हैं आप लोग, जबकि ऊपर आपको शब्द दिया गया है.
फिर भी आप लोग अनावधान में सावधानी नहीं रखते हैं। आपको इसे ध्यान रखना है कि हिंदी में प पे छोटा ऊ आता है, रामपुर, सोनापुर, उसमें छोटा ऊ आता है, लेकिन मराठी में पूर पे सोलापुर, खानापुर, विजापूर दीर्घ ऊ आएगा, बड़े ऊ की मात्रा आएगी. तर बड़े सोलाच्या ओके. पुढे सोलाच्या पुढे आपल्याला काय लिहायचं आहे? जे टिंब टिंब आहे रिकाम्या जागी काय लिहायचं आपल्याला? पूर. पूर. तर काय झालं? सोलापूर. हा. आणि राजाच्या पुढे तेच करायचं आहे. कोणता शब्द लिहायचा आपल्याला? पूर. हा, कारण इथे वरती दिलेलं आहे की खालील शब्दांना पूर शब्द जोडा. आपण सर्व शब्दांना गावाची नावे लिहा व वाचा. बघा, आपण सर्व रिकाम्या जागी पूर शब्द जोडलोत आणि आपल्याला गावाची आणि शहरांची नावे भेटली. बरोबर? हो. चला, हा, आता पुढचं स्वाध्याय पाहूया. हा, आता इथे बघा, खालील शब्दांना वाडी शब्द जोडा. आपण ह्याच्या अगोदर कोणता शब्द जोडलो होतो? पूर. पूर. आता आपल्याला काय जोडायचं आहे? वाडी. वाडी. बरोबर. हा, तर आपल्याला वाडी जोडायचं आहे आणि आपल्याला नवीन शब्द भेटणार. नवीन शब्द आपण लिहिलेला आहे, पण आपण शब्द जोडलो नाहीत. तर चला जोडूया. पळसच्या पुढे मी काय लिहू? पळस. वाडी. वाडी. कोणता शब्द मला जोडायचा आहे? वाडी. पळस वाडी. काय भेटलं? पळस वाडी. पळस कुर्डूच्या पुढे वाडी. कोणता शब्द जोडू? शब्द सांगा, कोणता शब्द जोडायचा आहे? वाडी. वाडी. तर कुर्डूच्या पुढे मी काय लिहू? वाडी. वाडी. बरोबर. तर कोणतं आपल्याला गाव भेटलं? कुर्डुवाडी. हा, आपल्याला वाडी शब्द जोडायचा आहे. हा, सावंत. सावंत या शब्दापुढे कोणता शब्द जोडू? वाडी. वाडी. मुलांनो, अंक आणि शब्द तुम्ही जोडलात है ना, चित्र आणि शब्द जोडलात. आता आपण शब्द आणि शब्द जोडतो, बरोबर, आणि नवीन गावांची नावे शोधत आहोत. आता हे बघा काय झालं? सावंत वाडी. वाडी. हा, किर्लोस्कर. हा, कोणता शब्द लिहू मी? हेल्प करा मला. वाडी. अपन पूर क्यों नहीं लिखा है? हम लोग पूर क्यों नहीं लिख रहे हैं? हम लोग पूर क्यों नहीं लिख रहे हैं? वाड़ी क्यों लिख रहे हैं? क्योंकि उसका पहले का लिखा हुआ है इसलिए. हा, आणि कारण प्रश्न आपल्याला काय सांगितलंय आपल्याला प्रश्नात की वाडी शब्द जोडा. जेव्हा सांगितलंय हा वाडी शब्द जोडा, तर आपण वाडी शब्द जोडूया, पूर कशाला जोडूया, है ना. तर आपल्याला बघा इथे गावांची नावे भेटली. किर्लोस्कर वाडी. वाडी. हा, आता मी पुन्हा एकदा ह्या गावांची नावे वाचते. तुम्ही माझ्या मागे मागे बोला. पळसवाडी. पळसवाडी. कुर्डुवाडी. कुर्डुवाडी. सावंतवाडी. सावंतवाडी. किर्लोस्करवाडी. 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 हाँ, नहीं, किर्लोस्कर नहीं बच्चों, आधा र भी है. की बोलने के बाद आधे र उच्चारण करो. किर्लोस्करवाडी. ऐका अगोदर ऐका. किर्लोस्कर. किर्लोस्कर. किर्लोस्करवाडी. किर्लोस्करवाडी. बरोबर, छान. बस, आता आपण पुढे पाहूया. मुलांनो, आतापर्यंत आपल्याला शब्द, अंक, चित्र ह्यांची जोडी लावायला आली आहे. आपण शिकलो. आता आपण काय करणार आहोत की हा चित्र. एक मिनिट, म्यूट ठेव बेटा. अगोदर ऐकून घे. एक मिनिट म्यूट ठेव. मी काय बोलली होती अगोदरच? जेव्हा मी विचारणार तेव्हाच प्रश्नाचं उत्तर द्या. हा, आता आपल्याला छोटी छोटी वाक्यांची रचना करायची आहे. हा, तर चित्रांच्या जागेवर आपल्याला त्या चित्राचं नाव लिहून शब्द रचना करायची आहे. सोपी शब्द रचना करायची आहे. आता इथे पहा, ही आणि इथे काही लिहिलेलं नाही आहे. त्याऐवजी काय दिलंय?
चित्र. कशाचं चित्र आहे हे? चिमणी. आणि पुढे लिहिलं आहे. तर आपल्याला चिमणीच्या ऐवजी चिमणीचं नाव लिहून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. मी वाचते, ही चिमणी आहे. हा, जर इथे शब्द नसला तरी पण तुम्ही वाचू शकता. ही चित्राचं नाव ही चिमणी आहे. आणि इथे आपण लिहिलोय, ही चिमणी चिमणी आहे. हा, चला आता आपण पुढचं वाचन करूया. मी वाचणार, जेव्हा प्रश्न विचारणार तेव्हाच तुम्ही मला उत्तर द्या. हा कोणता फळ आहे? पेरू. बरोबर, पेरू आहे. आता पेरूच्या ऐवजी, फळाच्या चित्राच्या ऐवजी आपण काय लिहूया? त्याचं नाव है ना. आणि आता हे वाचूया, हा पेरू आहे. मुलांनो, मी तुम्हाला हे का शिकवते माहितीये? कारण ही सोपी वाक्य रचना तुम्हाला पुढच्या मराठीच्या तासात कामी येणार आहे, तुम्हाला उपयोगी पडणार आहे का? तेव्हा आपण एक गोष्ट करूया आणि त्या गोष्टीत भरपूर चित्रे असणार. त्या चित्रांचा आपण उपयोग करून, चित्रांची नावे लिहून एक छोटीशी सुंदरशी गोष्ट तयार करणार आहोत. म्हणून आज मी तुम्हाला ही वाक्य रचना शिकवते. ठीक आहे? तर लक्ष देऊन समजा की चित्र आलं तर त्याची शब्दात कसं परिवर्तन करायचंय, शब्दात लिहून कसं त्याचा उपयोग करायचा आहे, वाचन करायचं आहे, लेखन करायचंय. तर हा पेरू आहे. हा आणि हे ग्रीन कलरचं काय ठेवलं आहे? कप आहे. आता आपण हे शब्दात लिहूया, हा कप आहे. बरोबर, हा कप आहे. हा, ठीक आहे. हे फूल आहे. चित्राचं नाव सांगा. फूल आहे. फूल हे जे चित्राचं नाव आहे ते आपण शब्दात लिहूया. ठीक आहे. हे फूल आहे. म्हणजे आपण चित्राला शब्दात बदललं है ना. थांबा, प्रश्न विचारल्यावरच उत्तर द्या. आंबा आहे. हो, वाचायला शिकलात तुम्ही. आंबा आहे. लिहायला पण यायला पाहिजे, वाचायला तुम्हाला बरोबर जमणार. फटाफट चित्र पाहिलं, चित्राच्या ऐवजी नाव बोललात, पण लिहिता येणं पण आवश्यक आहे मुलांनी. तर लक्षपूर्वक पहा. आंबा आहे. हे आणि हे कसलं चित्र आहे सांगा? झाड. बरोबर, हे कसलं चित्र आहे? झाड. तर हे झाड आहे. आणि बघा, झाडाच्या ऐवजी आपण त्याचं नाव घेतलंय, चित्राचं नाव लिहिलंय, हे झाड आहे. तर मुलांनो, तुम्हाला जमलं आता चित्र, अंक, शब्द यांची सांगड घालायला, यांची जोडी घालायला? जमलं ना आता? हो. आता तुमच्या समोर येत आहे आजचा गृहपाठ. तर तुमच्या गृहपाठ आहे, खालील दिलेल्या शब्दांचा वापर करून गावांची नावे लिहा व वाचा. म्हणजे काही शब्द तुमच्या समोर आहेत, त्यांचा उपयोग करून तुम्हाला 3 गावांची नावे लिहायची आहेत आणि वाचायची आहेत. पण खात्री घ्या, जी नावे या पाठात अगोदर आलेली आहेत त्यांचा उपयोग न करता नवीन गावांची नावे शोधा आणि लिहा. बच्चों, अब यहाँ पे अगर आप लिखेंगे नागपुर, राजापुर, वो गलत है. आपको पाठ में आए हुए गांव के नाम नहीं लिखने हैं. पहा वरती लिहिलंय पूर, है ना. इथे शब्द आहे पूर. तर पूर, वाडी, पाडा, नगर, यांना घेऊन
तुम्हाला ह्या शब्दांचा उपयोग करून 3 गावांची नावे लिहायची आहेत. फक्त लक्षात हे ठेवायचं है कि धड्यात आलेल्या गावांची नावे लिहायची नहीं। ठीक है, पाठ में जो जिन गांवों के नाम, जिन शहरों के नाम आ गए हैं उनका उसको नहीं लिखना है। नहीं लिखना है। हाँ, अब यहाँ पे आप बोलेंगे चलो हम नागपुर लिखें, राजापुर लिखें, नहीं, आपको दूसरा ऐसा कोई गांव का नाम ढूंढना है जिसके आगे पूरा आए पर वो आपके पाठ में न हो। 3 ऐसे गांव का नाम ढूंढना है जिसके आगे वाड़ी तो आए पर वो आपकी किताब में उस गांव का नाम न हो। ठीक है, ऐसे ही पाड़ा और नगर पर भी यही शर्त लागू होती है कि वो आपको पाड़ा और नगर तो अपनी किताब में है भी नहीं, तो आप ये आसानी से कर पाओगे, लेकिन आपको असली चैलेंज कहाँ मिलेगा? पूर और वाड़ी के साथ। आपको नए नए गांवों के नाम ढूंढने पड़ेंगे। हाँ, तर वेळ न घालवता फटाफट स्क्रीनशॉट काढून घ्या। हाँ, गावांची नावे दिलेल्या शब्दांना जोडून पूर्ण करा। ठीक आहे, झालं स्क्रीनशॉट काढून मुलांनो? हो. चला, हे होता आजचा गृहपाठ। तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हा खेळ खेळलात, सहभागी झालात, त्याबद्दल मी अनुराधा टीचर तुम्हा सर्वांना धन्यवाद देते। असेच तुम्ही खेळत राहा, गंमत करत राहा, आनंदी राहा, हीच माझी शुभेच्छा।